खूप कमी कालावधीमध्ये साखरेचे भाव इतक्या मोठ्या प्रमाणात वाढणं हे प्रथमदर्शनी तरी अनैसर्गिक वाटते आहे. इतके भाव का वाढले याची सखोल चौकशी करण्याची आवश्यकता आहे. आज महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात जी साखर निर्माण होते ती ऊसाचं पेमेंट देण्यासाठी खूप लवकर कारखाने विकतात किंवा त्याचा किमान सौदा तरी करतात. गोडाऊनमध्ये साखर पडलेली असली तरी प्रत्यक्षात त्या साखरेच्यावर कारखानदाराची कोणतीही मालकी नसते, सहकारी कारखान्यांची मालकी नसते, त्याच्यावर व्यापाऱ्याची मालकी असते. त्यामुळे आता खूप कमी साखर ही कारखान्यांकडे शिल्लक आहे. त्यामुळे ह्या भावातील तेजीचा मुख्य फायदा हा व्यापाऱ्यांनाच अधिक होण्याची शक्यता आहे. ग्राहकांना मात्र याचा मोठा भुर्दंड पडणार आहे. त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकारने याबाबत सखोल चौकशी केली पाहिजे, हस्तक्षेप केला पाहिजे आणि इतके भाव का वाढले याच्याबद्दलचं स्पष्टीकरण दिलं पाहिजे. दुसऱ्या बाजूला हे जे भाव वाढतायत याचा अधिक लाभ या सहकारी कारखान्यांना आणि शेतकऱ्यांना कसा होईल यासाठी सुद्धा काय हस्तक्षेप करता येईल तो हस्तक्षेप साखर आयुक्त, राज्य सरकार आणि केंद्र सरकारने केलं पाहिजे. अचानक साखरेचे भाव 100 रुपयापर्यंत वाढले. साखर भाव वाढ ही संशयास्पद असल्याने शेतकऱ्यांसाठी सरकारकडे मोठी मागणी अजित नवले यांनी केली आहे. तुम्हाला याबाबत काय वाटते? कमेंटमध्ये नक्की सांगा.